हॅलो फ्रेंड्स, बुक रीडिंग शॉर्ट्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इकिगाई या पुस्तकाचे शॉर्ट्स ऑडिओ ऐकणार. इकिगाई हे बुक हेक्टर ग्रेसिया आणि मिरालस यांनी लिहिलेलं आहे. हे या पुस्तकाचे लेखक आहेत. तर या पुस्तकामध्ये दीर्घायुष्य जगण्याची कला शिकवली जाते. तसंच इकिगाई हे जापनीज सिक्रेट आहे, जे दीर्घायुष्य आणि आनंदी जीवन कसे जगायचे हे आपल्याला शिकवते. जपानमध्ये बघा एक आयलँड आहे, ओकिनावा नाव आहे त्याचं. तिथे राहणारे लोक सगळ्यात जास्त दीर्घायुष्य जगतात आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगातील सर्वाधिक आयुर्मानाचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की हे सिक्रेट कसं वर्क करतं प्रत्येकाला जाणून घेणं गरजेचं आहे. तर इकिगाईमध्ये बघा आपल्याला सुद्धा प्रत्येकाची एक इकिगाई असते, ते आपल्याला शोधायची आहे. स्वतःला समजल्यावरती प्रत्येक आपल्या स्वतःची इकिगाई शोधण्यासाठी 12 स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स लक्षपूर्वक समजून घेऊयात. या स्टेप्स पहा आपलं जीवन बदलू शकतात. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. पहिली स्टेप आहे पहा, जीवनाचा अर्थ काय आहे. बघा विचार करा, आपल्या जीवनाचा अर्थ समजला तर सकाळी लवकर उठण्याचे कारण आपल्याला मिळेल, रात्री शांत झोपण्याचे कारण आपल्याला मिळेल आणि तसेच आपण जीवनभर समाधानी राहू. इकिगाई आपल्याला हेच शोधून देण्यासाठी मदत करत असते आणि त्याच्यासाठी काही प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत. प्रेम म्हणजे काय? सगळ्यात जास्त आपल्याला काय करायला आवडते? जे काम करून आपल्याला एनर्जेटिक वाटते आणि ते काम केल्यावरती आपल्याला कंटाळा येत नाही. मग ते काम कोणतंही असू शकतं. पेंटिंग असेल, गाणं म्हणणे असेल, फिरायला जाणे असेल किंवा कुकिंग करणं असेल, जेवण बनवणं असेल, म्हणजे कोणतंही काम असू शकतं. दुसरी स्टेप आहे पहा, ते कोणत्या कामात चांगले आहात. तुमच्याजवळ कोणते असे स्किल आहे जे तुम्ही चांगल्या पद्धतीत करू शकता. ते काम तुम्ही चांगल्या पद्धतीत करू शकता, ते तुम्हाला शोधायचं आहे. स्टेप्स 3 आहे, तुम्हाला त्याच्यासाठी पैसे मिळतात का? म्हणजे बघा तुम्ही जर प्रेम करत असाल, तुम्ही घरातील काम करत असाल, तर जरुरी नाही की त्याच्याबद्दल तुम्हाला पैसे मिळायला पाहिजेत. पण तुम्ही शोधायचं आहे की तुमच्यामध्ये असं कोणतं स्किल आहे ज्याची गरज समाजाला पण आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला पैसेसुद्धा मिळतील. यालाच इकिगाई असं म्हणतात. जगण्याचे कारण शोधायला हवं, ज्याच्यामुळे तुमची लाईफ आनंदी आणि समाधानी होईल. स्टेप 3 पाहूयात आपण, हाऊ टू फाइंड युअर इकिगाई. तुमची इकिगाई कशी शोधायची. त्याच्यासाठी 4 भाग करायचे तुम्हाला. म्हणजे एखादं काम आहे जे करायला तुम्हाला खूप आवडतं आणि ते करणं तुम्हाला सोपं जातं, त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात, ते तुम्ही लिहून काढायचं आहे. दुसरं आहे की एखादं काम आहे ते तुम्हाला आवडतं पण करण्यासाठी वेळ नाही किंवा करता येत नाही, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला टाईम देऊन ते करावं लागेल. तिसरं आहे की एखादं काम तुम्हाला आवडतं आहे पण ते जबरदस्तीनं तिसरं आहे की एखादं काम तुम्हाला आवडत नाही पण ते तुम्हाला करावं लागतं, म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला काम करावं लागेल. आणि चौथं आहे की एखादं काम तुम्हाला आवडत नाही आणि ते तुम्हाला करताही येत नाही. म्हणजे असे 4 भाग करायचे आणि तुम्ही स्वतः शोधायचे, फोकस करायचं आहे जे काम केल्यावरती तुम्हाला आनंद मिळतोय आणि ज्या कामामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहे आणि कोणतं असं काम आहे की ज्याच्यामध्ये खूप वेळ तुमचा वाया जातोय. स्टेप 4, दीर्घ आयुष्य, आनंदी आणि निरोगी आयुष्य. बघा जापनीज लोक 4 रहस्य आहेत त्यांचे दीर्घायुष्य जगण्याचे. 4 सिक्रेट आहेत. तर पहिलं सिक्रेट आहे ट्रेस. ते ट्रेस फ्री लाईफ जगतात, कोणत्याही कामाचं टेन्शन घेत नाहीत. दुसरं आहे की टाईम फ्रीडम, म्हणजे टाईम मॅनेजमेंट प्रॉपर करतात. तिसरं आहे की काम ते प्रॉपर करतात, ते फोकस असतो त्यांच्या कामावरती. आणि चौथं आहे की ते निवृत्ती कधी घेत नाही, रिटायरमेंट कधी घेत नाही. स्टेप 5 आहे निवृत्ती आणि आरोग्याचे धडे. जपानमधील लोक रिटायर होत नाहीत आणि कामावरती त्यांचं खूप प्रेम असतं आणि